खरातला आयजी लेवलचे अधिकारी पीआय सिनियर पीआयने कॉल केले होते असं दमानी यांनी म्हटलं। नावं ऐकून धक्का बसेल असं राजकारणी त्यामध्ये आहेत असं अंजली दमानी यांनी म्हटलंय। तर शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी देखील भोंदूबाबांकडे जाऊ नये असं दानवेंनी म्हटलंय। बुधवारी मी अशोक खरातांवर आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। आत्ताच्या घटकेला जी माहिती माझ्याकडे जी एक्सेल शीट आहे त्याच्यात 1825 नंबर आहेत ज्यांच्याकडून आणि ज्यांना खरातांनी कॉल्स केलेत। त्याच्यात आयजी लेवलचे अधिकारी आहेत, पीआय, सिनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि इतकंच नाही तर राजकारणी, तर तुम्हाला नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी त्याच्यात आहेत। मला खरंच कळत नाहीये की याची व्याप्ती किती मोठी आहे, कारण याच्यात ट्रॅफिक म्हणा, पोलीस स्टेशन्स म्हणा, सगळे जर अधिकारी इन्व्हॉल्ड असतील आणि याच्यात मी एक दोन कॉल नाही म्हणते, असंख्य कॉल असणारी लोक जर असतील तर दिस इज ॲब्सोल्युटली शॉकिंग। पण बुधवारी मी त्याचा खुलासा नक्कीच करणार आहे। खरं आहे, अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने, ठीक आहे आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते। शासकीय काय कोणी जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये, नाहीतर त्या रिकाम्या जागा आम्हाला भराव्या लागतील जर वगळल्या गेल्या तर। त्या उत्तम काम करतायत, ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्री कार्यालय योग्य मदत करत असेल, कोणाला तरी मदत केली पाहिजे। जे मुख्यमंत्र्यांना थेट करता येत नाही ते मुख्यमंत्री जर अशा माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत असतील तर तरीसुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे, पण काही नावं वगळू नये एवढंच माझं म्हणणं आहे। या भोंदू बाबा खरातच्या बद्दल माहिती समोर येते तर संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखायला काय लागलं? उद्या कदाचित संजय राऊत यांचा फोन कॉलची माहिती देखील समोर येईल। त्यामुळे संजय राऊत आजपासून एक वातावरण निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करतायत। संजय राऊत, तुम्ही आधी स्पष्ट करा, तुम्ही भोंदू बाबा खरातच्या बाजूने आहात का पीडित महिलांच्या बाजूने आहे, याचं आधी उत्तर दिलं पाहिजे।